शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा। उद्या या ठिकाणी आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही। सोलापुर में काम करते करते एक मजदूर की गई जान, परिवार ने ठेकेदार और बिल्डर पर ठोका गंभीर आरोप। सोलापुर शहर से एक दुखद और चौंकाने वाली घटना सामने आई है। पलदाव हॉस्पिटल के पास वसंत विहार इलाके में काम कर रहे 30 वर्षीय मजदूर की करंट लगने से मौत हो गई। मृतक का नाम विनोद गंगाराम फत्तेवाले बताया गया है, जो सोलापुर के लक्ष्य इलाके में रहते थे। जानकारी के मुताबिक विनोद तीसरी मंजिल पर फर्शी का काम कर रहे थे, तभी अचानक उन्हें बिजली का शॉक लगा। उन्हें तुरंत पास के एक निजी अस्पताल में ले जाया गया, लेकिन डॉक्टर ने उन्हें इलाज से पहले ही मृत घोषित कर दिया। इस घटना से परिवार में मातम छा गया। मृतक के परिजनों ने ठेकेदार और बिल्डर पर लापरवाही का आरोप लगाया है। परिवार का कहना है कि जब तक दोनों पर कार्रवाई नहीं होती, वो शव को अपनी पास नहीं लेंगे। परिजनों ने मीडिया के सामने अपनी नाराजगी जताई। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। आज आमच्या लोदीगल्ली लष्कर भागातील विनोद गंगाराम फत्तेवाले वय वर्ष 30 हा मुलगा आज तो फरशी काम करायचा। तो आज सकाळी नेहमीप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कामावर काम चालू करायला गेले असता 11 वाजता चहा पाणी आटपून काम करण्याकरता तो फरशी काम करत असल्याने फरशी कट करणे वगैरे याकरता त्याला विद्युत करंट लागतो। तो करंट त्या साईटवरच्या बिल्डिंगमध्ये गेली 15 दिवस हा विद्युत पुरवठा त्या ठिकाणी खंडित आहे आणि समोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत पुरवठा असल्याने घरमालकांना त्यांनी वारंवार सांगून देखील त्यांना विद्युत पुरवठा करून दिला नसल्याने आज आपली रोजी बुडती ह्या कारणाने त्या मुलानं त्या मालकाच्या सांगण्यावरून त्या समोरच्या पत्र्याच्या शेडमधून विद्युत पुरवठा घेऊन आजचा आपला उदरनिर्वाह भागवायचा आणि काम करायचा अशा पद्धतीनं जुगाड करून काम करायला गेले असता त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या समोरून मोठी 440 वॅटच्या मोठ्या 11,000 kV वॅटच्या विद्युत पुरवठ्याच्या लाईनी जात असतात। त्याच्यावरून तिसऱ्या मजल्यावर हा काम असल्याने त्याने त्याच्यावरून वायर टाकून पत्र्याच्या शेडमधून विद्युत पुरवठा तात्पुरता करून घेऊन आजचा मशिनी चालू करून करण्याच्या नादामध्ये आज विनोद गंगाराम फत्तेवाले वय वर्ष 30 या आमच्या लोधी समाजातील युवकाचा मृत्यू झाला। हा मृत्यू फक्त हलगर्जीपणा केकडे बिल्डर वसंत विहार या ठिकाणी त्यांचा काम चालू आहे। तिसऱ्या मजल्यावरती हा काम आहे। खालच्या मजल्यावरती देखील विद्युत पुरवठा खंडित झाला त्यांनी कळवलं, परंतु ह्या मालकाच्या मूर्खपणामुळे म्हणा या मालकाच्या हलगर्जीपणामुळे वेळोवेळी 15 दिवस आमच्या कामगारांनी ठेकेदारांनी त्याला कल्पना दिली की तुमच्या ह्या बिल्डिंगमधला विद्युत पुरवठा खंडित आहे, आम्हाला काम करता येत नाही। परंतु 15 दिवसात त्यांनी काही न करता आज या ठिकाणी दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावरती आमच्या या विनोद गंगाराम फत्तेवाले या तरुण मुलाचा मृत्यू झालेला आहे। तर या ठिकाणी शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या बिल्डरला हलगर्जीपणा केल्यामुळे आणि नाहक या तरुणाचा मृत्यूस तो कारणीभूत ठरत असल्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा। अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्व लोधी समाज बांधव आहेत, त्यांचे घरात नातेवाईक आहेत, उद्या या ठिकाणी आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही। जोपर्यंत हा बिल्डर समोर येत नाही आणि जबाबदारी घेत नाही तोपर्यंत ही डेड बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही असे या ठिकाणी नमूद करतो। लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।